नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गाळण विष्णुनगर येथील अल्पवयीन मुलीची घातकी अपघात, अद्याप ही चौकशी सुरू. इंदापूर तालुका रणगाव येथे एक अत्यंत दुःखद आणि गंभीर घटना घडली आहे. या घटनेत 11 वर्षीय अल्पवयीन बालिका सलोनी राठोडची रहस्यमय मृत्यूची बाब समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील गाळण येथील ऊसतोड मजूर कैलास राठोड यांची मुलगी सलोनी इंदापूर तालुक्यातील रणगाव येथे एका शेतात तिचा अल्पवयाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात आणि वाईट हेतूने पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटने दिवशी कैलास आणि त्यांची पत्नी सौरंजना यांनी सकाळी सलोनीला घरकामासाठी घरी सोडले होते. संध्याकाळी 5:30 वाजता परत आल्यावर त्यांनी सलोनीला नाहीस होताना पाहिलं. आजूबाजूच्या ठिकाणी शोध घेतल्यावर सलोनीचे मृतदेह एका पडीक विहिरीत आढळला. हा मृत्यू अत्यंत गंभीररित्या सापडला आहे. सलोनीच्या वडिलांनी पोलिसांना फिर्याद दिली, ज्यात त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात म्हटलं आहे की सलोनीला वाईट हेतूने पळवून नेण्यात आलं आहे. कोणीतरी वाईट हेतूने फूस लावून तिच्यासोबत गैरकृत्य केला असावं असा दाट संशय सलोनीचे वडील कैलास राठोड व आई रंजना राठोड यांनी व्यक्त केला आहे. या घटनेबाबत सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. कैलास राठोड हे पाचोरा तालुक्यातील गाळण येथील विष्णुनगर येथे राहत असून ते इंदापूरला ऊस कापणीच्या कामासाठी परिवारासह गेले होते. या घटनेबाबत तेथील पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. या गंभीर घटनेबाबत अल्पवयीन मुलीमुळेच आपल्या कुटुंबाची आणि समाजाची सुरक्षा महत्त्वाची आहे. पहिली, पालकांनी त्यांच्या मुलींच्या सुरक्षेबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यांना नैतिक आणि शारीरिक सुरक्षा शिकवणं, तसेच संकटाच्या वेळेस आपल्याला काय करावे हे सांगितलं पाहिजे. दुसरं, आपल्या मुलांना नेहमी तुम्ही ऐकायला तयार असल्याचे सांगितलं पाहिजे. त्यांना त्यांच्या सर्व समस्यांनुसार तुमच्याकडे येण्यास प्रोत्साहन करावे. तिसरं, समाजातील लोकांनी एका कुटुंबासह वाईट परिस्थितीत एकत्र येणं महत्वाचं आहे. या प्रकरणात सहकार्य करून आणि माहिती सुद्धा योजनेत सामील होण्याचं महत्व आहे. चौथं, मुलींना आत्मरक्षणाचे तंत्रज्ञानाचे अभ्यास करण्याची संधी द्यावी. त्यांना हे शिकवणं आवश्यक आहे की संकटात ते कसे वागावे. पाचवं, आपल्याला काहीतरी संशयास्पद घटना लक्षात येत असल्यास त्वरित पोलिसांना सूचित करणं आवश्यक आहे. सहावं, शालेय व सामाजिक ग्रुप्समध्ये सुरक्षितता शिकवणे, कार्यशाळा किंवा सेमिनार आयोजित करणं, मुलींमध्ये जागरूकता वाढवणे हे खूप महत्त्वाचं आहे. सातवं, मुलांचा मानसिक विकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध कार्ये आणि उपक्रम आयोजन करणे. सर्व आईवडिलांनी आपल्या मुलींचा सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि समाजात एकता व जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचं आहे. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.